आपण आपली मराठी भाषा केव्हाचीच सोडून टाकली, पण मी नाही सोडली आणि सोडणारही नाही, काहीही झालं तरी. कारण मी जितकं कडवट हिंदुत्ववादी ना, तितकं कडवट मराठी देखील आहे. आणि ज्या व्यक्ती आपल्या मातृभाषेचे झाले नाही, जे व्यक्ती आपल्या सख्ख्या आईचे झाले नाही, ते परकीय भाषेचे काय ते होणार? जर आज मला मराठीची बाजू मांडत असताना माझ्या जवळचा व्यक्ती जरी दुखावला गेला तरी चालेल, पण मी मराठीबद्दलची भूमिका मांडणं सोडणार नाही. कारण मी परमेश्वराने मला ज्या ज्या पटावर नेऊन ठेवलं ते मी माझी सर्वोत्तम भूमिका बजावली, पण माझा मराठी बाणा ग्रहण नाही ठेवला. माझ्या मराठीबद्दलचं अस्तित्व, माझ्या मराठीबद्दलची भूमिका आणि माझ्या मराठीबद्दलचा आत्मसन्मान जागी केला आणि तिथे त्या मराठी भाषेची दखल सुद्धा घेतली गेली. मराठी भाषाची ज्ञानभाषा होत असताना अनेक अपमान येतील, अनेक टिंगलटवाडी करतील, पण विजय आणि पराभव हे दोघं मी पाहिलेले आहे. विजयाने हरडून गेलो नाही आणि पराभवाने खचून गेलो नाही. असे खचलेले पिसलेले मराठी माणसं मला आवडत नाही आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा होत नाही. असाल तर ठाम राहा. उद्याचं संपन्न आणि आपल्याला मराठी माणसांचं वैभव परत आणायचं आहे. त्यासाठी आपल्या भाषेची प्रामाणिक राहा. आपल्या भाषेचा मान, स्वाभिमान आणि अभिमान हा कायम मनात असू द्या. आणि आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे, याची तरी तुम्हाला कल्पना आहेस का? जर आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असती तर प्रत्येकाने आपापल्या भाषेबद्दल एक जाणीवा, एक आपलं प्रेम व्यक्त केलं असतं. पण आज तसं होताना काहीच दिसलं नाही. आज प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक देशाने आपापल्या मातृभाषेबद्दल प्रेम व्यक्त केलं असेल, आपापल्या मातृभाषेबद्दल आपलं मत व्यक्त केलं असेल, पण आपला मराठीचा बाणा, आपल्या मराठीचं अस्तित्व कुठे ग्रहण ठेवलं आपण? ग्लोबल होण्याच्या नादात आपण आपली आई गमावली. ज्या मराठीमुळे, ज्या महाराष्ट्रामुळे आपली ओळख आहे, त्याला गमावलं हो. ते यश आणि ते तुमचं अस्तित्व आणि ते तुमचं कर्तृत्व काय करणार त्याचं, जर तुम्ही तुमची आपली भाषाच हरवली.